डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये प्लांट संदर्भात डायव्हर्सिटी बघणार आहोत. आता लिव्हिंग थिंग्स मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे सजीव आहे तर त्यांचं क्लासिफिकेशन जरी रॉबर्ट विटाकर यांनी किती गटामध्ये केलं होतं, 5 किंगडम सिस्टीम, परंतु या अगोदर आपण कार्ल लिनियसची सिस्टीम पाहिली, बरोबर आहे का? आणि त्यामध्ये सामान्यपणे प्लांट्स आणि ॲनिमल्स असे 2 गट असतात. तिसरा गट कोणता आहे? सूक्ष्मजीवांचा, मायक्रो ऑर्गॅनिझम. पैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण जी डायव्हर्सिटी डिस्कस करायलो ही कोणा संदर्भात करायलो? प्लांट्स, वनस्पती संदर्भात. आता ही डायव्हर्सिटी लर्न करत असताना आपण पाहिलं की सर्वच प्लांटचा आपण एकाच वेळेस अभ्यास करू शकतो का? नाही. तर वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? क्लासिफिकेशन, वर्गीकरणाची आवश्यकता असते. आता प्लांटचं क्लासिफिकेशन हे आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. यामधलं क्रायटेरिया काय आहे, म्हणजे कोणत्या निकषावर आधारित आपण त्यांचं वर्गीकरण करायलो हे महत्वाचं आहे. पहिलं जे क्लासिफिकेशन पाहिलं आपण ते आहे साईज अँड हाईट ऑफ द स्टेम. म्हणजे वनस्पतीमध्ये खोडाचा जो साईज आहे, आकार, आणि वनस्पतीची स्वतःची उंची किती आहे यावरून त्याचा आपण किती गटामध्ये वर्गीकरण केलं? 4 गटामध्ये. पहिला आहे ट्रीज, दुसरा आहे श्रब्स, तिसरा आहे हर्ब्स आणि चौथा आहे वाईन्स किंवा क्रीपर. आता ट्रीज ज्यांची हाईट जी आहे ती सर्वात जास्त असते या प्रकारामध्ये, बरोबर? कारण आपण जर पाहिलं तर यांची जी हाईट आहे, मँगो ट्री तुम्ही पाहिलंच आहे, बरोबर आहे का? त्यानंतर चिंचाचं झाड, टॅमॅरिंड असेल, बनियन ट्री म्हणजे काय? वडाचं झाड. तर यांची उंची आपल्या सहजच ऑब्झर्वेशन मध्ये लक्षात येते. आणि त्यांचं जे स्टीम आहे ते स्टीम कसं आहे? अतिशय हार्ड, बरोबर आहे का? अतिशय कठीण आहे आणि स्ट्रॉंग, मजबूत आहे. सो अशा पद्धतीचे हे ट्रीज, त्याचे एक्झाम्पल मँगो, बनियन ट्री आणि टॅमॅरिंड. त्यानंतर हाईट कमी आहे, मात्र स्टीम म्हणजे खोड जे आहे ते थोडस हार्ड पण आहे आणि मजबूत पण आहे, फक्त उंची कमी असते. अशा जो प्रकार आहे प्लांटचा त्याला काय म्हणायचं? श्रब्स. यामध्ये ओलिएंडर असेल, कनेर, हिबिस्कस, जास्वंद, रोज, गुलाब असेल आणि लॅन्टॅना म्हणजेच घाणेरी वनस्पती. ओके, या सर्व वनस्पतींची उंची मध्यम स्वरूपाची असते, खोड मजबूत आणि कडक असतं. असे हे कोण आहे? श्रब्स. तिसरं कॅटेगरी जे आहे ते आहे हर्ब्स, ज्यांची उंची ही कमी आणि ज्यांचं स्टेम आहे हे थोडंसं कसं असतं? फ्लेक्झिबल, म्हणजे लवचिक असतं. यामध्ये मिंट असेल, व्हीट, पुदिना आहे की नाही, व्हीट असेल, कॅरट, राईस, टोमॅटो, पोटॅटो, हे सर्वच्या सर्व बेस्ट एक्झाम्पल कशाचे आहे? हर्ब्सचे. आणि वाईन्स आणि क्रीपर्स अर्थातच ज्या सपोर्टने, आधाराने वाढतात, है ना? यावर सांगितलं होतं की ते कशाचा आधार घेतील? दुसऱ्या वनस्पतीचा, एखाद्या खांबाचा किंवा एखाद्या घराचा भिंतीचा आधार सुद्धा घेऊ शकतात. तर आधाराने वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना आपण वेली म्हणतो. यामध्ये मनी प्लांट, कुकुंबर असेल, काकडी, वॉटरमेलन, बरोबर, टरबूज असेल, ग्रेप वाईन, द्राक्ष असतील, तर या सर्वांच्या वेली असतात. तर हा झाला क्लासिफिकेशनचा कितवा टाईप? पहिला टाईप. दुसऱ्या टाईप मध्ये सुद्धा आपण प्लांटचं क्लासिफिकेशनच बघणार आहोत, मात्र यावेळेस पिरियड ऑफ लाईफ सायकल, म्हणजे त्या वनस्पती किती वर्ष जगतात, है ना? साधारणतः 1 वर्षापर्यंत जगत असतील तर त्या वनस्पती वार्षिक वनस्पती आहेत, त्यांना म्हणायचं आपण अॅन्युअल प्लांट्स. यामध्ये बेस्ट एक्झाम्पल काय आहे? जवार, सनफ्लावर, राईस, ठीक आहे नाही, व्हीट, हे सर्वच्या सर्व जे एक्झाम्पल आहेत हे अॅन्युअल प्लांटचे आहेत. ज्या वनस्पतीच्या पूर्ण वाढीसाठी किंवा ज्यांचा जीवनकाळ हा
2 वर्षापर्यंत असू शकतो. त्यांना काय म्हणतो आपण, द्विवार्षिक वनस्पती. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं बायनियल प्लांट्स. याचे बेस्ट एक्झाम्पल आहे कॅरट, गाजर, बीटरूट असेल, मुळा, ठीक आहे नाही. त्यानंतर शुगर केन, ऊस सुद्धा आहे. तिसरा आहे पेरेनियल्स. पेरेनियल्स म्हणजे काय, जे बहुवार्षिक अनेक वर्ष जगतात. काही 5 वर्ष, 10 वर्ष, काही 50 वर्ष, काही 100 वर्ष. ओके, या सर्व वनस्पतींचा समावेश कशामध्ये करायचा आपल्याला, पेरेनियल. म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त पाहिजे, मग ते 4 असू द्या, 5, 50 किती असू द्या. ओके, पेरेनियल्सचे जे एक्झाम्पल आहे ते आहे हिबिस्कस आणि ओलिएंडर. आताच पाहिले आपण, जास्वंद वगैरे. त्यानंतर मँगो, गुलमोहर, हे सर्वच्या सर्व जे प्लांट्स आहेत, या तुम्ही नीम घेऊ शकता, टॅमॅरिंड घेऊ शकता, बनियन ट्री घेऊ शकता. तर जेवढे काही वृक्ष आहेत त्या सर्व वृक्षांचा समावेश कशामध्ये होतो, ट्रीजचा, पेरेनियल्स मध्ये होतो. त्यानंतर क्लासिफिकेशनचा तिसरा क्रायटेरिया आहे की याही मध्ये आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं, पण कशाच्या आधारावर, की त्याला फुलं येतात किंवा नाही, म्हणजे बेरिंग फ्लॉवर ऑर नॉट. फुलं येणाऱ्या वनस्पतींना काय म्हणू आपण, फ्लॉवरिंग प्लांट्स. कारण तुम्हाला माहित आहे की फ्लॉवर जो आहे ना, हा सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गन आहे. काय आहे, सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गन. म्हणजे वनस्पतीमध्ये जे लैंगिक प्रजनन होतं ते कशाच्या साहाय्याने होतं, फ्लॉवरच्या साहाय्याने होतं. मग आता यावरून काही वनस्पतींना फुलं येतात, त्यांना आपण सपुष्प वनस्पती म्हणतो. ज्याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये, फ्लॉवरिंग प्लांट्स. हिबिस्कस असेल, रोज, लिली, सनफ्लॉवर, बरोबर. आणि बरेच तुम्हाला फ्लॉवरिंग प्लांट्स माहित आहे, ओलिएंडर असेल वगैरे वगैरे, ठीक आहे ना. तर ज्यांनी वनस्पतींना फुलं येतात त्यांचा कॅटेगरी कशामध्ये समावेश करणार तुम्ही, फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये, लोटस असेल वगैरे वगैरे, ठीक आहे. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, ज्या वनस्पतींना काय येत नाही, फुलं येत नाही. आता एक लक्षात घ्या, फ्लॉवरिंग प्लांट्सला पुढे चालून एक आणखी नाव तुम्ही शिकणार आहे, ते आहे अँजिओस्पर्म. काय नाव आहे, ओके. आता नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये आहे पहा विविध प्रकारचे फर्न, मॉसेस, पाईन नावाचं वृक्ष तुम्ही ऐकलेलं आहे, अल्गी, शेवाळ वगैरे जे आहे, बरोबर. तर या सर्वांचा समावेश जर पाहिला आपण तर कशामध्ये येतो, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक वृक्ष आहेत की ज्यांना काय येत नाही, फ्लॉवर येत नाही. तसे तुम्ही नेटवर शोधायचे आणि त्या सर्वांचा समावेश कशामध्ये करायचा, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. येतं लक्षात. आज घरी गेल्यानंतर ती ऍक्टिव्हिटी तुमची, ते फ्लॉवरिंग प्लांट्स जे आहेत आपल्या परिसरात असणार आहे ना, तसे 10 नाव तयार करा. आणि नॉन फ्लॉवरिंग, ज्यांना फुलं येत नाही, अपुष्प वनस्पती, यांची 10 नाव इंग्रजीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण नाव आली पाहिजे. त्यानंतर आणखीन एक क्रायटेरिया आहे वनस्पतीच्या वर्गीकरणाचा, ते आहे अकॉर्डिंग टू हॅबिटॅट. म्हणजे कोणत्या लोकेशन मध्ये है ना, कोणत्या निवास कोणता आहे, म्हणजे ते पाण्यात वाढतात, जमिनीत वाढतात, कुठे वाढतात, हे का नाही. तर यावरून सुद्धा आपण 4 कॅटेगरी मध्ये करू. एक आहे लँड, जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, त्यांना आपण काय म्हणू, टेरेस्ट्रियल वनस्पती है ना, टेरेस्ट्रियल प्लांट. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जमिनीवर असणाऱ्या. ओके, सो टेरेस्ट्रियल प्लांट मध्ये कोण कोण येईल, मँगो, बनियन ट्री, टॅमॅरिंड, हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. पाण्यामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना काय म्हणायचं, ॲक्वॅटिक प्लांट्स. त्यामध्ये लोटस, लिली, वॉटर हायसिंथ हे बेस्ट एक्झाम्पल आहे. वाटल्यास तुम्ही यांचे पिक्चर्स तुमच्या बुक्स मध्ये काही आहेत किंवा काही इंटरनेटच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही या वनस्पतींचं निरीक्षण करू शकता. डेझर्ट प्लांट्स मध्ये वाळवंटातल्या वनस्पती ज्यांचं मॉडिफिकेशन जर पाहिलं तर पानं असतात का, नाही है ना, पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं, की नाही. निवडून हे बेस्ट एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, कॅक्टस, ॲलोवेरा असेल, डेट पाम, खजुराचे झाड, हे की नाही. हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहे, डेझर्ट प्लांट्स. आणि मार्शी एरिया प्लांट्स. मार्शी म्हणजे
ज्याला उग्र वास आहे, घाण वास आहे किंवा जिथं घाण असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये काही प्रमाणात ग्रासेस असतील, कॅटियर्स, वॉटरमिंट हे त्याचे एक्झाम्पल आहेत की जे मार्शी प्लेस मध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. ओके, आता फ्लावर संदर्भात तुम्हाला दोन इंटरेस्टिंग फ्लॉवरची नाव दिले पहा. पहिला आहे रॅफेल्शिया एर्नॉल्डी. आता हे रॅफेल्शिया आहे ना, हा वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लॉवर म्हणजे जगातील सर्वात मोठा फूल जर कोणता असेल तर तो कोणता आहे? रॅफेल्शिया. आणि हा कोणत्या देशामध्ये दिसून येतो? इंडोनेशियामध्ये. आणि याचा जो डायमीटर म्हणजे जे व्यास आहे तो जवळपास किती आहे? 1 मीटर पर्यंत आहे. दुसरा आहे ओल्फिया किंवा त्याला आपण डकवीड म्हणू. तर हा वर्ल्ड्स स्मॉलेस्ट फ्लॉवर म्हणजे हा जगातील सर्वात लहान फूल आहे. काय नाव आहे त्याचं? ओल्फिया. डायमीटर जर पाहिलं तर 0.5 मिलीमीटर. आता एक लक्षात घ्या, जेव्हा 1000 मिलीमीटर एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतो? 1 मीटर. मग आता मला सांगा, याचा एवढा छोटा पोर्शन आपण जर पाहिलो याचा अर्थ मिलीमीटर हे अतिशय सूक्ष्म माप आहे की नाही? तितकं सूक्ष्म माप असणारं फूल हे कोणतं आहे? ओल्फिया. म्हणून त्याला वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर म्हणतात, जगातील सर्वात लहान फूल. हे झालं प्लांटचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एनिमल्स डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स, प्राण्यांची वर्गीकरण या संदर्भात डिस्कस करू.